नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी यामध्ये आपल्याला प्रथम सत्राला एक प्रश्न येतो ज्याचं नाव असतं जाहिरात वाचन. म्हणजे जाहिरात वाचन करून तिचं निरीक्षण करून तुम्हाला त्या जाहिरातीवर आधारित काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला लिहायची असतात. तर त्यामुळे हा जाहिरात वाचन आणि त्याचं निरीक्षण करून कशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे लिहायची ते आज आपण बघणार आहोत. या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकातलाच एक जाहिरात दिलेली आहे की त्या जाहिरातीचं वाचन करून तिचं निरीक्षण करून तुम्हाला खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. की ही जाहिरात आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा याबाबत आणि यावर काही आधारित प्रश्न हे विचारण्यात आलेले आहे. आणि हे प्रश्न त्यांची उत्तरं मी तुम्हाला आता सांगणार नाही, कारण तुम्ही ती आपल्या वहीमध्ये सोडवावीत आणि त्या माध्यमातून तुमचा जाहिरातीवर आधारित जे प्रश्न उत्तरं विचारले जातात ते कसे सोडवावेत हे तुम्हाला लक्षात येईल. तर हाच प्रश्न हा आपल्या पाठ्यपुस्तकातीलच आहे. तो पाठ्यपुस्तकातून शोधून काढून तुम्ही त्यावर आधारित या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहावीत. याबाबत अजून काही उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. ही एक जाहिरात आहे. प्रश्न आहे की खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. जाहिरातीमध्ये हात छोटे काम मोठे विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीचे भव्य प्रदर्शन, सुट्टीतील फुरसतीच्या काळात छोट्यांनी केलेली अनमोल कामगिरी, कागद व कातरकामातून केलेल्या विविध लक्षवेधक कलाकृती, शंख शिंपल्यातून बनवलेल्या नेत्रदीपक वस्तू, छोट्या मातीच्या कुंड्यांवरील वारली कलाकृती. वारली ही काय एक कला आहे जी साधारणतः जे आपले आदिवासी बांधव आहेत त्या आदिवासी बांधवांना ती अवगत असते. एका चित्रकृतीच्या माध्यमातून वारली कला ही रेखाटली जाते. तर त्या कलेला सुद्धा या विद्यार्थ्यांनी एक व्यावसायिक स्वरूप दिलेलं आहे, याबाबत या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. याशिवाय छोट्या मातीच्या कुंड्यांवरील वारली कलाकृती, भव्य आणि रंगतदार रंगावली, अनेक सुंदर चित्रकलाकृती, अप्रतिम भरतकाम, रंगीबिरंगी सुंदर मेणबत्त्या, लाकडांवरील कलात्मक कोरीव काम. कालावधी शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर ते रविवार दिनांक 19 नोव्हेंबर. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. स्थळ लोकमान्य टिळक विद्यालयाचे भव्य पटांगण लातूर. म्हणजे लातूर या ठिकाणची ही जाहिरात आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी आपल्या सुट्टीच्या कालावधीमध्ये विविध कलाकृती या कशा बनवलेल्या आहेत त्याचं भव्य प्रदर्शन आणि त्याची विक्री या माध्यमातून या भव्य प्रदर्शनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे. अशा प्रकारची ही जाहिरात आपल्याला दिसते. मग आता या जाहिरातीवर आधारित काही प्रश्न हे तुम्हाला विचारले जातील. अशाच प्रकारचा प्रश्न हा तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेमध्ये मराठीच्या पेपरमध्ये येईल. तर मग आता यावरचे प्रश्न आपण बघूयात. फक्त त्याची उत्तरंही तुम्हाला शोधून तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. की पहिला प्रश्न आहे, वरील जाहिरातींचा विषय कोणता आहे? की या जाहिरातीचा विषय हा तुम्हाला शोधायचा आणि लिहायचा आहे. दुसरा प्रश्न आहे, वरील प्रदर्शनात प्रदर्शित वस्तू या कोणी तयार केलेल्या आहेत? तिसरा प्रश्न आहे, मातींच्या कुंड्यांवर कोणत्या कलाकृतींचा वापर करण्यात आलेला आहे? आणि चौथा प्रश्न आहे, या प्रदर्शनाचा कालावधी किती देण्यात आलेला आहे? आणि पाचवा प्रश्न आहे, प्रदर्शनाचे स्थळ कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या जाहिरातीचं वाचन करून नीट निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरंही लिहायची आहेत आणि ती आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. त्यानंतरचं तिसरं उदाहरण आहे, सासवणे प्रशालेच्या इमारत निधीसाठी राज्यस्तरीय आंतरशालेय स्पर्धातील
सुवर्णपदक विजेते तुफान विनोदी नाटक. मूर्ती लहान पण कीर्ती महान. लेखक विनोद महर्षी. बालकृष्णदेव. दिग्दर्शक सदा फुले. कलाकार शाळेचे गुणवान कलावंत विद्यार्थी. तुम्ही फक्त एक तिकीट घ्या, शाळेला मदत होईल. तुम्ही नाटक पाहायला या, शाळेला मदत होईल. तुम्ही मित्रांसोबत नाटकाला या, शाळेला मदतच होईल. तुमच्या मदतीची शाळेला नितांत गरज आहे. तिकीट दर 150 रुपये, 100 रुपये, 75 रुपये आणि 50 रुपये. दिनांक शनिवार दिनांक 26 ऑक्टोंबर रात्री 8 वाजता. स्थळ रूपकुंवर मंदिर, हनुमान रस्ता, सासवणे. तर ही एका नाटकाची जाहिरात आहे आणि या नाटकाच्या जाहिरातीवर आधारित काही प्रश्न हे विचारलेले आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला लिहायची आहेत. ते प्रश्न कोणते आहेत ते आपण वाचूया. या जाहिरातीवर आधारित प्रश्न आहे. वरील जाहिरात ही कशासाठी देण्यात आलेली आहे? तिथे आह झालेलं आहे, ते आहे. जाहिरातीत दिलेल्या नाटकांचे नाव काय आहे? म्हणजे या नाटकाचं नाव काय आहे? नाटकाचे लेखक व दिग्दर्शक कोण आहेत? चौथा प्रश्न आहे. जाहिरातीमध्ये कशाकरिता मदत करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे? पाचवा प्रश्न आहे. नाटकाचे स्थळ कोणते आहे? तर ही सुद्धा जाहिरात तुम्ही वाचा, त्याचं निरीक्षण करा आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे लिहा, आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. पुढची जाहिरात आहे. कराटे शिका आणि निर्धास्त रहा. कुणी कुणाचे नाही, राजा कुणी कुणाचे नाही. लळा जिवाळा शब्दच खोटे, मासा मासा खाई. या काही ओवी दिलेल्या आहेत, ज्या लिहिलेल्या आहेत गदी माडगुळकरांनी आणि या कवितेच्या ओवींच्या सहाय्याने या जाहिरातीचं प्रकटन करण्यात आलेलं आहे. म्हणजे ही जाहिरात वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे आणि तिची सुरुवात या कवितेच्या ओवींनी झालेली आहे. तुमच्या मदतीला कोणीच येणार नाही. मग त्यांचा या ओवींचा अर्थ सांगितलेला आहे की तुमच्या मदतीला कोणीच येणार नाही, तुम्हाला स्वतःचे रक्षण स्वतःलाच करावे लागणार. म्हणून काय करा की आपण आपल्या स्वरक्षणाबाबत ही जाहिरात करण्यात आलेली आहे की तुम्ही तुमचे स्वतःच रक्षक बना, तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही. इवन देवसुद्धा त्यालाच मदत करतो जो स्वतःची मदत स्वतः करायला शिकतो, असं म्हणतात. तर म्हणून या जाहिरातीमधूनही तेच सांगण्यात आलेलं आहे की स्वबळावर तुम्ही सक्षम व्हा, स्वतः आत्मरक्षण करायला शिका. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की कराटे शिका आणि काय व्हा, निर्धास्त रहा. मार्शल आर्ट तज्ज्ञांचे खास वैयक्तिक मार्गदर्शन. मार्शल आर्ट ही काय एक कला आहे जी आपल्याला काय शिकवते, स्वरक्षणाबाबतचे धडे किंवा प्रशिक्षण ती देते. तर मार्शल आर्टच्या तज्ज्ञांचे खास वैयक्तिक मार्गदर्शन या कराटेच्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. खास सुट्टीतील वर्ग, म्हणजे सुट्टी आहे उन्हाळ्याची, दिवाळीची, आणि त्या सुट्टीमध्ये हा वर्ग आयोजित करण्यात आलेला आहे. व्हाईट, येलो, रेड, ग्रीन आणि ब्लॅक बेल्ट यांचे प्रशिक्षण. ही काय एक मानांकन आहे. कराटेमध्ये ज्या वेळेला तुम्ही प्रशिक्षित होता त्यावेळेला विविध प्रकारचे बेल्ट हे तुम्हाला तुमच्या प्रशिक्षणातील जे कौशल्य आहे ते कौशल्य तुम्ही किती विकसित केलेले आहेत त्या कौशल्यानुसार तुम्हाला व्हाईट, रेड, येलो, ब्लॅक असे बेल्ट हे दिले जातात. तर त्याबद्दल या जाहिरातीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. कराटेमुळे अंग लवचिक बनते, शारीरिक स्वास्थ्य मिळते. आणि कराटे शिकण्याचा फायदा काय, तर आपल्याला काय दिसतं की आपलं शरीर हे लवचिक बनतं आणि आपल्याला शारीरिक स्वास्थ्य, तंदुरुस्ती ही प्राप्त होते, असं ते जाहिरातीमध्ये सांगत आहे. स्थळ, मग या कराटेचं प्रशिक्षण ज्या ठिकाणी दिलं जात आहे ते स्थळ कोणतं आहे, तर रुईया महाविद्यालयाचे प्रांगण. रुईया महाविद्यालय हे मुंबईतलं एक नामांकित महाविद्यालय आहे, कॉलेज आहे. तर त्या कॉलेजाच्या पटांगणामध्ये हे प्रशिक्षण आपल्याला मुंबई येथे मिळणार आहे. शुल्क, दरमहा फक्त ₹100, म्हणजे महिन्याला फक्त ₹100 एवढा शुल्क, त्याची फी ही आकारली जाणार आहे. मग त्यासाठी संपर्कासाठी त्यांनी फोन नंबरसुद्धा दिलेला आहे.
आणि खाली टाकलेलं आहे कराटे शिका आणि भयमुक्त व्हा, की तुम्हालाच तुमचं स्वरक्षण करता येत असेल तर अशा वेळी तुम्ही काय व्हाल, भयमुक्त व्हाल. आपल्याला कोणी काहीही करू शकत नाही असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल. अशा प्रकारची ही जाहिरात आहे. तर ही सुद्धा जाहिरात वाचून तिचं निरीक्षण करून काही जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. मग हे प्रश्न कोणते आहेत, तर पहिला प्रश्न आहे, जाहिरातीच्या सर्वात वर दिलेल्या ओवी या कोणत्या कवीच्या आहेत. दुसरा प्रश्न आहे, जाहिरातीचा विषय कोणता आहे. तिसरा प्रश्न आहे, कोणकोणत्या बेल्टसाठी प्रशिक्षण हे दिले जाणार आहे. चौथा प्रश्न आहे, कराटे शिकल्यामुळे आपणास कोणकोणते फायदे होतात. आणि पाचवा प्रश्न आहे, या प्रशिक्षणाचे स्थळ व शुल्क याबाबत माहिती द्या. म्हणजे या जाहिरातींवर आधारित असे अनेक प्रश्न हे वेगवेगळ्या माध्यमातून विचारले जाऊ शकतात आणि त्यांची उत्तरे ही जाहिरात वाचून त्याचं निरीक्षण करून तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा सोडवायची आहेत. तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी, सराव व्हावा म्हणून ही काही उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याने या उदाहरणांचा सराव करावा आणि त्या जाहिराती वाचून त्यावर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे, प्रश्न आणि उत्तरे हे दोन्हीही आपापल्या वहीत प्रत्येक विद्यार्थ्याने लिहून ठेवावी. आणि त्यामुळे तुम्हाला जाहिरातीवरील प्रश्न हे पेपरमध्ये आले तर तुम्हाला ते कठीण जाणार नाही, तुम्ही सहजपणे ते लिहू शकाल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी इथेच थांबतो. धन्यवाद.